लाईफ राईट्स. इतक्यात माझा मोबाईल फोन किणकिणला. प्रीतीचा फोन. मी जवळजवळ जागेवरून उडालो. हाय तरुण, हे काय डोमेस्टिक एअरपोर्ट? ॲक्च्युली बेंगलोरला चाललो आहे. कशाला? ऑफिसचे काम आहे. ओ, किती दिवस? 3. 3 दिवस? प्रीती जवळजवळ ओरडतच म्हणाली. हो का? नाही म्हणजे तू काही बोलला नाहीस? सगळा निरर्थक संताप जागा झाला होता. कुणाला सांगू? निर्जी व्हॉट्सअपला? का सांगू? कोण तू माझी आणि मी तरी कोण? पण भावनांना आवर घातला. हो म्हणजे अचानकच ठरलं काल. सर, प्लीज स्विच ऑफ युअर मोबाईल फोन. एक फ्लाईट अटेंडंटने जवळ येऊन सूचना केली. पण डेमो संपले होते आणि आय एम युअर कॅप्टन सो अँड सो स्पीकिंग सुरू होते. बाहेरचे वातावरण, तापमान, किती वाजले, किती वाजता पोहोचणार वगैरे वगैरे. सॉरी, त्या दिवशी मी अशी अचानकच निघून गेले. प्रीती बोलत होती. सर, प्लीज स्विच ऑफ. दुसरी बाया टपकली. फ्लाईट टेक ऑफसाठी साईडची धावपट्टी ओलांडून मुख्य धावपट्टीवर येत होती. शट, प्रीतीला आत्ताच फोन करायचा होता का? आणि हे पण अगदी वेळेवर टेक ऑफ. तरुण, काय झालं? काही बोलत का नाहीस? अगं, फ्लाईट टेक ऑफ होते. फोन बंद करावा लागेल. हो ठीक आहे, मग दुपारी बोलू. दुपारी? अगं 10 मिनिटात होईल फोन चालू परत. अरे, मी आत्ता घराच्या बाहेर येऊन बोलते. घरी कुठे बोलू? आई विचारेल ना. सकाळी सकाळ कुणाशी बोलते? आणि तुझी अजून ओळख नाही कुणाशी. कोण तरुण? काय करतो वगैरे प्रश्न चालू होतील. हो सर, मे आय रिक्वेस्ट यू टू प्लीज. आय एम स्विचिंग माय फोन. जस्ट अ मिनिट. जवळजवळ ओरडतच मी म्हणालो. एक विचित्र कटाक्ष टाकून ती हवाई सुंदरी निघून गेली. तरुण, व्हॉट्सअप चालू असेल ना, त्यावर बोलू शकेन मी. कूल, बेस्ट आयडिया. चालेल. फोन ऑन केला की करतो पिंग. चल बाय. करतो फोन बंद. असला संताप आला होता त्या फ्लाईट अटेंडंट्सचा, पण अर्थात त्यांचाही नाईलाजच होता. डोक्यावरच्या पट्टीवर सीट बेल्टची खूण चमकली आणि क्षणार्धात विमानाने वेग पकडला. 10-15 मिनिटं बेचैन करणारी होती. थँक यू फॉर युअर पेशन्स. यू कॅन नाव यूज युअर फोन लॅपटॉप्स. पुढचं ऐकायची गरजच नव्हती. पटकन मोबाईल डाटा ऑन केला. कनेक्टिंगचे चक्र बराच वेळ गरगर फिरत होते आणि शेवटी नेट कनेक्ट झाले. हाय, पटकन प्रीतीला मेसेज केला. धडधड वाढवणारी अख्खी 2 मिनिटं गेल्यावर प्रीतीचा रिप्लाय आला. हाय. हां, बोल. काय म्हणत होतीस? बेंगलोरला काय विशेष? नथिंग यार. थोडं फ्रेशर्सना ब्रीफिंग आहे 3 दिवस. मस्त ना. तेवढ्यात रिफ्रेशिंग चेंज तुला. प्रत्येक चेंज रिफ्रेशिंग असतो का? बाय द वे, काल दिवसभर कुठे होतीस? ऑनलाईन पण दिसली नाहीस आणि लास्ट सीन पण ऑफ. कुणाशी बोलायचं नव्हतं का? बोलायचं नव्हतं नाही, बोलायचं होतं. खूप सारं. स्वतःशीच. कशासंबंधी? सोड ना, तू सांग. हाव इज द साईट आउटसाईड द विंडो? मस्त. जस्ट सनराईज होतोय. थांब तुला फोटो पाठवतो. मी पटकन तडमडत कॅमेरा ऑन केला. विंडो सीट नसल्याने शेजारील सभ्य गृहस्थाच्या प्रायव्हसीला फाटा देऊन मोबाईल खिडकीच्या काचेजवळ धरून फोटो काढला. तो माणूस वैतागून माझ्याकडे बघत होता. तेथे काउंटरला शहाणपणा करून विंडो सीट घेतली नाही आणि आता दुसऱ्यांना त्रास देऊन फोटो काढत होतो म्हणून. फोटो अटॅच करणार त्याआधीच प्रीतीचा मेसेज आला. फोटो नको पाठवू. तू सांग ना, तुला सनराईज कसा दिसतो ते. बरं, मला ना बऱ्याचदा असं वाटतं की आपलं लाईफ जसं असतं ना, तसंच आपल्याला जग दिसतं. म्हणजे बघ ना, मगाशी टेक ऑफ करताना आकाशात सगळे पावसाळी काळे ढग दाटले होते. खूप डिप्रेसिंग हवा होती. पण आता सगळीकडे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.
काळे ढग तर मागे पडले. तो मस्त गोल्डन सूर्य बघितला ना, तर काय, नेहाची एक फ्रेंड आहे. मी तिला पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हा तिने कानामध्ये एक मस्त डायमंडच्या रिंग्स घातल्या होत्या. सूर्याच्या प्रकाशात इतक्या मस्त गिल्टर व्हायच्या ना, मला त्याचीच आठवण झाली. हो, कोण फ्रेंड रे? मी ओळखते का तिला? मी अर्थात प्रीतीबद्दलच बोलत होतो. तिचे ते स्पार्कलिंग इयररिंग्स मला अजूनही जशाच्या तशा आठवत होत्या आणि बहुधा प्रीतीला नक्कीच कळलं होते की मी तिच्याबद्दलच बोलतो आहे. ओळखत असावीस, खूप क्यूट आहे ती. मी क्षणभर थांबलो. काय बोलून गेलो मी हे? इतक्यात मी नको होतं का असं बोलायला, असं वाटून गेलं. हो, मग तर मला भेटलंच पाहिजे. काय नाव काय तिचं? माहीत नाही गं, पण तिचं नाव तिच्यासारखंच गोड असणार हे नक्की. सापडेल. कोण होती ती ते सापडेल. नेहाला ना जास्ती क्लोज फ्रेंड्स नव्हत्या. सो सापडली की तिचं नाव सांगेन तुला नक्की. पाहिजे तर ओळख पण करून देईन. ओके. मला हा इनडायरेक्टली बोलण्याचा मस्त मार्ग सापडला होता. मनातले सगळे विचार ह्या मार्गाने काढायचा चान्स मी सोडणार नव्हतो. प्लीज, नक्की. मला ना तिच्याशी खूप बोलावंसं वाटत आहे. काय, कशावर? माहीत नाही. काय, प्रेमात वगैरे पडलंस की काय तिच्या? प्रेम? किती विचित्र भावना आहे. नाही ह्या 2 शब्दात. कधी कधी वाटतं 2-2 वर्षे एकत्र राहूनही ज्याला प्रेम म्हणतात ते वाटलंच नाही आणि 2 मिनिटांच्या भेटीतसुद्धा प्रेमाचा तो सुखद अनुभव मनाला स्पर्शून जातो. असं असतं का गं लव्ह ॲट फर्स्ट साईट? मला नाही माहीत, पण तुला तरी असं का वाटतं? आहे की तुला जे तिच्याबद्दल वाटत आहे ते प्रेमच आहे? कशावरून 2 वर्षांनी तुला अजून दुसरी कोणी भेटेल आणि तू परत तिच्या प्रेमात पडशील? प्लीज, मी काय फ्लर्ट वाटतो का तुला? नाही, तसं नाही, पण नेहाच्या लग्नाला कसाबसा 1 महिना झाला आणि आता तू म्हणतो आहेस. प्रीती, माझं नेहावर प्रेम नव्हतं. काय? काय बोलतो आहेस तू तरुण? म्हणजे तू नेहाला काय फसवत होतास का? 10 वेळा आय लव्ह यू म्हणायचास ना? आय मीन, प्रेम होतं पण तसं नव्हतं. तसं? प्रेमाचे पण असे प्रकार असतात का तरुण? यू आर टू मच. अगं म्हणजे मला असं कधी तिच्याशी लग्न करावं, तिच्याबरोबर आपलं आयुष्य घालवावं वगैरे असं कधी वाटलंच नाही. कदाचित त्याला कारण म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच ते मनात ठेवलं होतं. एनिवेज, इट्स कॉम्प्लिकेटेड. आपण दुसरं काहीतरी बोलूयात का? तरुण, हे खूप महत्त्वाचं आहे. आय नो प्रीती, बट दिस इज नॉट द टाईम. नॉट ऑन चॅट. मे बी प्रत्यक्ष भेटलो तर. काही क्षण शांततेत गेले. काय झालं? परत स्वतःशी संवाद वगैरे चालू केलास का? ती शांतता मला सहन होईना. तो तर चालूच आहे तरुण. गंभीर युद्ध चालू आहे. बरं, ते सोड. कधी पोचशील? अजून 20 मिनिटं. डायरेक्ट ऑफिसला जाणार आहे आधी. चल मग मी जाते आवरायला. कॉलेज आहे. ऑल राईट. जमलं तर दुपारी भेटू, नाही तर रात्री वेळ असेल तर. शुअर. मी राहीन ऑनलाईन, पण फोनवर बोलता येणार नाही रात्री. आय होप यू अंडरस्टँड. नो प्रॉब्लेम. तरुण, टेक केअर. आय फील प्रीती. अँड यू टू. जास्त विचार नको करूस. बाय तरुण. बाय. फ्लाईटचा तो 1.5 तास कधी गेला कळलंच नाही. सगळं काही बदलून गेल्यासारखं वाटत होतं. प्रीती वॉज अगेन जस्ट अ मेसेज अवे. एक प्रकारचा आत्मविश्वास मिळाला आणि बँगलोरच्या धावपट्टीवर उतरणाऱ्या विमानात स्वतःशीच पुटपुटलो. गुड मॉर्निंग बंगलोर.